गेला काशीच्या कडेला लेक चारा उठला होता त्याच वेळा मेंढ्या लागल्या होत्या पसरायला गुरुजीच्या मेंढ्या लागल्या होत्या पसरायला पण देवघरच्या मेंढीला देवघरच्या मेंढीला ध्यान झालं होतं कुणाचं वडिलाच्या देवाचं वडिलाच्या देवाचं माझ्या भगवंताचं ध्यान झालं तर देवघरच्या मेंढीला पालखीच्या गुरुचं ध्यान झाल्यानंतर त्याच वेळेला मेंढी लागली होती मोर मोर पळायला मेंढी लागली होती मोहर माळ पळायला एवढ्या चावतीला मुळजी काय लागला होता म्हणायला मुळजी मेंढका लागला म्हणायला एवढ्या चावतीला मेंढीच्या मागण्या त्याच वेळा मुळजी मेंढका गेला त्या वेळेला अरे देव या घरच्या मेंढीला देव घरच्या मेंढीला प्रदक्षिणा काढली पिंडावर चढून बर का तपान केलं होतं मेंढीने त्याच वेळा तपान केलेले त्याच वेळा एवढं पाहिलं होतं कुणी त्या जाग्याला गुरुजी मेंढक्याने नेत्राने पाहिलं न लागला काय मात्र बोलायला या बघा मेंढीला बकऱ्याचा उहारा नाही या मेंढीने तपान केलंय त्याच वेळा कधी सुद्धा झाली नाही त्या वेळेला या मेंढीने तपान केलं इथं जेवण असलं पाहिजे या जाग्याला काहीतरी जेवण असलं पाहिजे या जाग्याला म्हणून त्या टायमाला मेंढीने तपान केलंय पाणी पाहिजे घालायला निघून गेला काशीच्या कडला जाऊन त्याच वेळा पायातला खौदा काढला नाही त्या जाग्याला हातातली काठी हातात टाकत झाले टाकत खांद्यावला कामळा खांद्यावर का साथ गेला गुडघ्यामध्ये पाण्यात त्याच वेळेला पाण्यात गेला पाठदिशी बुडला पहिली चूळ बघलेला टाकली त्या वेळेला पहिली चूळ भरली बघलेला टाकली दुसरी चूळ तोंडात घेऊन निघून आला वरल्या बाजूला तरवडाचा डाळा मोडून घेतला होता तसाच निघाला कोणत्या ठिकाणाला गेला महादेवाच्या राहुलाला चवळेकर भामनाने केलेली चवळ्या
ब्राह्मणाची पूजा बर का. ब्राह्मणाची पूजा सवड्याची पूजा त्याच वेळा डाव्या पायाच्या अंगठ्याने तिने तिकटीचा बेल त्याने उडवला आणि तोंडातली चूळ पिंडवर टाकली बर का. तोंडातली चूळ देवाच्या अंगावर टाकली होती हातातला डाळा पिंडावर ठेवला होता. दोन्ही गुडघे टेकलं दोन्ही हात जोडले भगवंताचं दर्शन घेतलं निघून गेला मेंढ्या हिंडवायला. बापा बस म्हणला आता मी जातो मेंढरी हिंडवायला. आणि तू काय आता निवंतच म्हणला मी जातो आता मला काम आहे. एवढं म्हणून मुळजी मेंढका निघून गेला मेंढ्या हिंडवायला. मेंढ्या हिंडवायला गेल्यानंतर त्याच वेळा दिवस घडवून गेला होता. आणि करमून गेला. रामाची रात्र भरून आली. जवळच्या पाऱ्याला सवळेकर बामण नारू शंकर तांब्या हाताला घेऊन आला होता महादेवाच्या रावळाला. महादेवाच्या रावळा त्याला नेत्रानं लागला बघायला. अरे बाबा म्हणला अरे नेत्रानं पाहिलं वे, नेत्रानं पाहिलं वे, सर्वांच्या पूजा केली वे, पूजा बघा पडल्याला. नारू शंकर तांब्या हाताला काशीचं पाणी घेतलं. निघून आला महादेवाच्या रावळाच्या वेळेला. तिने तिकटीचा बेल घेतला. चंकीला निघून गेला महादेवाच्या रवळाला. त्या महादेवाच्या देवळात गेला. नेत्रानं लागला बघायला. आपली पूजा कोणीतरी मोडल्या आणि तू तिची पूजा केल्या त्याच वेळेला. असं म्हणल्यानंतर त्या जाग्याला आपली पूजा मोडली आणि दुसरी पूजा केल्या म्हणला. थोर पाहिजे धरायला नाही तर माधवगिरी कोण सुद्धा घालणार नाही आपल्याला. माधवगिरी कोण सुद्धा घालणार नाही. आपला उदरनिर्वाह कसा चालणार. म्हणून त्याच वेळा ब्राह्मण दडून बसला त्या जाग्याला. आधीच्या दिवसाला चोर धरण्यासाठी महादेवाच्या रवळाला बाबा रे सवळेकर बामण थांबला होता राखणीला. पण मुळजीच्या मेंढ्या त्या दिवच्या दिवसाला आल्या नव्हत्या पाण्याला त्याच वेळेला. आज 2 तास जमला निघून गेला घरवाड्याला एवढ्याच अवधीला. आता काय म्हणला येत नाही म्हणला. आता कोण येत नाही म्हणून बर का. म्हणून त्याच वेळा घरवाड्याला गेला एवढ्याच टाइमाला. एवढ्याच अवधीला मुळजीच्या मेंढ्या निघून आल्या काशीच्या पाण्याला. 3 वाजायच्या सुमाराला आल्या होत्या पाण्याला त्याच वेळेला. पाण्याला आल्यानंतर मेंढ्या पाण्यावर सोडल्या त्या वेळेला. मुळजी मेंढका निघून गेला होता गुडघ्या मांड्या पाण्याला. दिशी बुडला. पहिली चूळ बगलाला टाकली. दुसरी चूळ तोंडात घेतली निघून गेला महादेवाच्या रावळाला. ब्राह्मणाची पूजा डाव्या पायाच्या अंगठ्यानं मोडली त्याच वेळेला. तोंडातली चूळ पिंडावर टाकली. हातातला ढाळा पिंडावर ठेवला. दोन्ही गुडघे टेकलं दोन्ही हात जोडलं. बोलायला बघा लागला सांगायला बघा लागला.
टाकली होती हं. त्याच वेळा हातातला धारा देवाच्या अंगावर ठेवला गरुडाचा डाळा महादेवाच्या पिंडीवर ठेवला दोन्ही गुडघे टेकलं दोन्ही हात जोडलं एवढ्या तर वेळा गेला मेंढ्या हिंडवला त्याच वेळेला दुसऱ्या दिवसाला चोळकर भामण बर का तिसऱ्या दिवसाला सवळकर ब्राह्मण सकाळच्या पाऱ्याला नारू शंकर तांब्या हाताला निघून आला होता काशीच्या पाण्याला काशीच्या पाणी घेतलं संकीला तिकटीचा भेल घेतला आणि निघून आला होता महादेवाच्या रवळाला महादेवाच्या राहुळात आला तर नेत्रानं लागला होता बघायला आलेला म्हणला आजच्या दिवसाला पण कुंकर पूजा म्हणल्या कोर पाहिजे धरायला गावकऱ्यांनी पाहिलं तर माधवगिरी कोण सुद्धा नाही वाढणार आपल्याला म्हणून त्याच वेळा चढून बसला त्या जाग्याला एवढ्याच अवधीला त्या दिवसच्या दिवसाला चढून बसला होता एवढ्याच वेळेला म्हणलं का हं. मेंढ्या घेऊन आला कोणच्या जाग्याला तो पार पाड्याला काशीच्या पाण्याला मळूजीच्या मेंढ्या आलत्या आल्यानंतर मळूजीने मेंढ्या पाण्यावर सोडल्याने निघून गेला काशीच्या पाण्याला पाण्यात गेला बारदिशी बुडला पहिली चूल बगलाला टाकली दुसरी चूल घेतली आला रवळा जवळाला रवळाचा डाळा त्याने मोडायला निघून आला भगवंताच्या रवळाला तिरापाच्या त्याच वेळा रवळाला आल्यानंतर त्या जाग्याला या पायाच्या अंगठ्याने तिकटीचा बेल त्याने उडवला आणि तोंडाची चुळपिंडावर टाकली ब्राह्मण लागला होता बघायला एवढ्या तर काही मला एवढ्याचा अवधीला मळूजी मेंढक्यानं दोन्ही गुडघे टेकलं दोन्ही हात जोडलं आणि देवाचं दर्शन लागलं होता घ्यायला एवढ्यात ब्राह्मण बाहेर आला रे सिद्धीच्या धनगरा आणि सिद्धीच्या तर धनगरा माझ्या बघा देवाला माझ्या बघा देवाला काय मात्र बोलायला तुला फोन करून करून जमलं की अरे अरे सिद्धीच्या धनगरा आलाच माझ्या देवाला लात मारली देवाला लाथ मारली त्याने देवा माझ्या चुकलास आता पाया पडतो म्हणला अरे सिंदडीच्या म्हणला अरे सिद्धीच्या धनगरा देव माझा आहे आणि धनगर म्हणला अरे बाबा काय म्हणतो म्हणला हे बामणा म्हणला देव माझा आहे देव म्हणणार देव माझा आणि देव म्हणणार देव माझा दोघांचा तंटा मोठा लागला महादेवाच्या रावळाला महादेवाच्या देवळाला मोठा तंटा लागला होता पण कोड्या पडलं होतं कुणाला बोला देव शंकराला कोड्या पडलाय जीवाला विचार केला म्हणाला तर धनिगराने हिसडा मारला तर बामणाला मार खाल्ल्याशिवाय राहायचा नाही त्याच वेळेला म्हणून त्या टाइमाला म्हणून देवानं आकाशवाणी कशी केली त्या जाग्याला देवाचं रावळ हळू डुलू लागलं होतं एवढ्या चावला बांधून पळून गेला बाहेर तीच कडकडली त्याच वेळेला एवढ्यात रावळ जवळ लागलं होतं हलायला एवढं पाहिलं होतं बामणानं अरे मला आता देवळ पडणार एवढं पडणार मी मरणार म्हणून परत धावत निघून गेला रावळा बाहेरल्या बाजूला त्याच वेळा धनगर काही म्हणला त्या वेळेला जर रावळ पडलं तर माझा देव मरेल बर का मी मेलो तर चालेल पण माझा देव जिवंत राहिला पाहिजे म्हणून काही केलं त्याच पिंडावर पालता
धनगरा माझ्या देवावर पलटा का पडलायस? माझ्या देवात तू तुला काय नावा लागलाय सांग म्हणला. एवढं म्हणल्यानंतर धनगर तातडीने उठताना काय म्हणतोस बामणा त्याच वेळेला? हं, ब्राह्मणा काय म्हणतोस सांग म्हणला. दोघाचा तंटा लागला होता रवळा देवळाला. परत तंटा मोठा लागला होता पण कोडं पडलं होतं भोया देवाला. त्याच वेळा तंटा झाला होता मिटणा. एवढ्याचा अवधीला आकाशवाणी झाली रवळानी देवळाला. या पिंडात आकाशवाणी झाली. अरे बाबा नो थांबा म्हणला. हं, ही लागली माग मोर बघायला कोण दिसत नाही. हं, बोलतोय कोण? एवढं म्हणल्यानंतर एवढ्याच वेळा दोघ जण लागलं होतं इकडे तिकडे बघायला. हं, एवढ्याच कोण सकट झालं दिसना. एवढ्याच पिंडात आवाज आला. अरे बाबा नो थांबा म्हणला. काय भांडण करू नका, सांगतो ते ऐकून घ्या. अरे बामणा तुझी धुळी तू माझ्या मोहरात ठेव. आणि अरे धनगरा हं, तुझं काकातलं जाळं ते बी माझ्या मोहरात ठेव. एवढं म्हणल्यानंतर दोघांनी तीन तीन हाका मारायच्या. हं, तीन हाळी ज्याच्या देवी हं, त्याचा देव म्हणायचा. असा पिंडातून आवाज झाल्यानंतर दोघांनी विचार केला आणि दोघांनी हत्याच वेळेला एकानं झालं ठेवलं. ढवळेकर बामणाने काकतली झोळी देवा मोर ठेवली आणि मुळजी मेंढकाने काकतलं जाळं देवा मोर ठेवलं. ठेवलं त्याच वेळेला आणि देवळा काय लागला होता म्हणा. हे बाबा एवढ्या चावडीला बामण लागला बोलायला, रे धनगरा पहिली हाळी मी मारणार. हे धनगरा मी पहिली पूजा केली मी हाळी मारणार. बाबा तू मार म्हणला. होय, एवढ्याच वेळा ब्राह्मण कसा लागला होता हाळी मारायला. अशी हाळी लागला होता देवाला मारायला. देवा हो. तिप्तीचा भेद तुला भातोय त्याच वेळेला. आणि चवल्याची पूजा तुझी करतोया. दोन हाळ्या झाल्या. काशीचं पाणी तुला चवळच्या पाऱ्याला घालतोया. एवढ्या 3 हाळ्या झाल्यानंतर चौथी हाळी मारणार. तुझी नित्य सेवा मी करणार. एवढ्याच वेळा ब्राह्मण धनगर काय म्हणला. हं. हे बामणा म्हणला 3 हाका झाल्यात बघलाला सर आणि म्हणल्यानंतर त्याच म्हणून जे मेडका हाळी लागला कसा मारायला. कशी हाळी लागला देवा आता मारायला. देवा हो. ऐकून घे म्हणला. गडबड करू नको. मी सांगतोय तेवढं ऐकून घे. तू येणार आहे की मला चांगलंच माहित आहे. होय. पण लय गडबड करून सांगतो ती 3 गोष्टी आहे. ऐक म्हणला. आणि धनगर कसा लागला होता हळी मारायला. देवा काशीचं पाणी मागितलं तर मिळणार नाही. आणि काशीचं पाणी मिळणार नाही त्याच वेळेला. तिने तिकटीचा बेल म्हणशील तर तुला मिळणार नाही. कुठं दिवसात बघा तुला कुठं पाणी दिसलं हं. तिथलं घालीन. नाही शेवटाला पाणी गावलं तर चिखलाचं पाणी असलं तर तिथलं घालीन. हे जर नाही घावलं तर तोंडातल्या चुकीने तुला भिजवीन. पण दिवस मावळायच्या आत तुला पाणी घातल्याशिवाय तोंडातला तुका काढी तुझ्या अंगावर टाकीन त्याच वेळेला. पुढल्या बाजूला ती त्याच वेळेला असं सांगितलं. हं, एवढं सांगून त्याच जाग्याला एवढ्याचा अवधीला महादेवाची पिंडभर का चाडतीनावर आली होती. हातवर चढली होती त्याच वेळेला. आणि एवढ्यात येऊन बसली होती कोण. अरे लोकरीच्या जाळ्याला, लोकरीच्या जाळ्याला येऊन बसला, पिंड येऊन बसला. माझा मेलेका, मुळजी माझा मेलेका. लावलं काकला, जाळं लावलं काकला. एवढ्यात ब्राह्मण उठला. अरे अरे धनगरा म्हणला माझ्या देवाला घेऊन चाललाय. होय. एवढं नाव घेतल्यानंतर हं, अरे माझ्या देवाला घेऊन चाललायस खरं. हं. माझी बायका पोरं कशी जगणार त्याच वेळेला. एवढं म्हणल्यानंतर एवढं म्हणल्यानंतर त्याच वेळेला पुढल्या जन्मात मी काय होणार माहितीये का. बाबा रे, मी आता मेलो. बाबा रे, हं. तू घेऊन चाललाय. जर मी उपाशी बायका पोरं माझी जर मेली बर. तर पुढल्या जन्माला मी गुरुंगाची माशी होणार बर का. गुरुंच्याची माशी उन्हा तुझ्या उन्हाच्या घराला भर धोपारच्या पाऱ्याला. हं, त्याच वेळेला तुझ्या मेंढ्या हिंडत असल्या तर त्याच वेळेला तुझ्या मेंढ्याला हिंडू नाही देणार त्या जाग्याला. तुझ्या मेंढ्याचा युटूळ करणार त्याच वेळेला. आणि जाता जाता
दणगरा तुझ्या तोंडात हागणार आणि आणि मग त्याच वेळेला म्हणल्यानंतर येणे दिवस तुला बरं का रगा तातडी वकाई लावणार त्याच वेळेला म्हणल्यानंतर एवढा म्हणल्यानंतर मुळजी मेंढका बोलतो या ब्राह्मणाला अरे जा हागऱ्या बामण्या म्हणला त्याच वेळेला तू माझ्या तोंडात हागलास तर त्या वेळेला मेंढरात जाईन बर का असेल का बकरावरी नारवा करीन तुला बामणा बाटवल्याशिवाय राहणार नाही बर का ना बाटवल्या शिवट राहणार ना असं म्हणल्यानंतर त्या जाग्याला झालं सतीयोगाला राहिलं कलियोगाला आज अद्याप सुद्धा मेंढक्याला बर का ने, म्हणून त्याची मासी म्हणते तिला मुलक्याची माझी म्हणतात त्याच वेळेला आणि एवढ्या नाव घेतल्यानंतर त्या ठिकाण्याला एवढ्याचा अवधीला म्हणून मेंढका देव घेतला चंकीला वाट लागला चालायला मेंढ्याची मोर तशी पावसाची धार त्या वेळेला निघून चाललं देवा कोणच्या मेंढ्या जागेला हिंडवत हिंडवत आला कोणत्या ठिकाणाला गटपर्वत अरे निघून बघा चालला निघून बघा चालला वाट लागला चालायला निघून आला घटपर्वताच्या काठाला घोडगिरी गावाला त्याच वेळेला घोडगिरी गावाला आला होता जागा मनाला आली होती त्या ठिकाण्याला देवाना शान टाकलं होतं निशाण लावलं होतं त्या जाग्याला योगा प्रमाणे म्हणून मेंढका बर का देवाची सेवा बी करणार मेंढर बी राखणार त्याच वेळेला आणि असा करत होता दिवस शंभर रानू मांडाला चंग्या ढोला कमराला भारी जाऊ दे दुसऱ्याला
नाहीत म्हणायचं